या कार्यक्रमाचे प्रायोजक माननीय श्री कानिपनाथराव निवृत्ती म्हस्के, शिवराज कंस्ट्रक्शन, वरुड बुद्रुक, ग्रामपंचायत सदस्य वरुड बुद्रुक। स्वागतम सुस्वागतम। श्री क्षेत्र वरुड बुद्रुक धाकटी पंढरी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करत आहे। पांडुरंग परमात्मा घेतो अंतर्मनाचा ठाव, स्वयंभू भगवंतामुळेच पडले धाकटी पंढरी ऐसे नाव। पंढरी पांडुरंगाची वरूर आमचं गाव। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वरुड बुद्रुक धाकटी पंढरी एक धार्मिक, सुसंस्कृत आणि निसर्गाची बहुमूल्य देणगी लाभलेलं गाव। गावात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने आनंदाने राहतात। पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका। या संतोक्तीप्रमाणे अनेक वर्षांची धार्मिक परंपरा आस्था गायत गावकऱ्यांनी टिकून ठेवली आहे। गावच्या खांबट पाटलांच्या स्वप्नात पांडुरंगाने दृष्टांत दिला आणि कायगाव टोके येथील कुलकर्ण्यांच्या उकिरड्यात मी आहे असं स्वप्नात देवानं सांगितलं। त्यानुसार खांबट पाटलांनी तो उकिरडा विकत घेतला। उकिरडा खणत असताना विठ्ठल रुक्मिणीच्या स्वयंभू मूर्ती सापडल्या, पण उकिरड्याचे मालक कुलकर्णी मूर्ती द्यायला तयार होईनात। शेवटी बराच वेळ चाललेल्या चर्चेअंती प्रवरेच्या डोहात उडी मारून ज्याच्या हाताला मूर्ती लागतील त्याने न्यायच्या असं ठरलं। प्रवरेच्या डोहात मूर्ती टाकण्यात आल्या आणि जे व्हायचं ते झालं। खांबट पाटलांच्या हाती मूर्ती लागल्या। तदनंतर विधिवत वरूर येथे विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। तेव्हापासून आजपर्यंत गावातील सर्वच ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने आषाढी एकादशीचा उत्सव साजरा करतात। ह्या पंढरपुराची शान देवा तुझं देऊळ, ह्या पंढरपुराची शान देवा तुझं देऊळ, या पंढरपुराची शान देवा तुझं देऊळ। आम्हा वारकऱ्यांचा मान
आषाढी एकादशीच्या दिवशी गावकऱ्यांनी पैठणहून आणलेल्या गंगाजलाचं हरिभक्तपरायण अंचवले महाराज यांच्या शुभ हस्ते पूजन वाळवंटामध्ये करण्यात आलं. आणि भव्य कावडी मिरवणुकीनंतर पांडुरंग परमात्मा आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीस गावकऱ्यांनी जलाभिषेक केला. आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग, हाच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलसत होता. गोविंदा गोविंदा या नामघोषानं धाकटी पंढरी दुमदुमून गेली होती. उत्सवातील प्रत्येक भगवत कार्यात लहानापासून ते वृद्धापर्यंत आणि विशेषतः तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग असतो हे अधोरेखित वास्तव आहे. त्यानंतर लघुरुद्र पूजन सोहळा संपन्न झाला. पंचक्रोशीतील भाविकांनी केलेली प्रचंड गर्दी, गावातील गुणीजन भाविकांचे बहुमोल योगदान, स्वयंस्फूर्तीने तरुणांनी उचललेली सेवा यामुळे वर्षानुवर्ष गावच्या प्रसिद्धीचा आलेख उंचावत चाललेला आहे. नमस्कार. आपण आज आलेलो आहोत वरूर येथे धाकटी पंढरी येथे. तर आपण आपल्यासोबत हे जो भक्तिमय समुदाय दिसतोय आपण त्या प्रत्यक्ष जाणून घेत आहोत महिलांच्या मुलाखती. येतो कधी जसं पंढरपूरला नाही गेलो तर इकडे येतो. गेल्या वर्षी पंढरपूरला गेले त्या वर्षी इकडे आले, असं म्हणजे पंढरपूरला नाही गेले तर इथं होतो, नाही पंढरपूरला जातो. विठ्ठल आमुचे जीवन आगम निगमाचे स्थान, विठ्ठल सिद्धीचे साधन, विठ्ठल ध्यान विसावा, विठ्ठल कुळीचे दैवत, हाच शुद्ध भाव प्रत्येकाच्या मनात दाटलेला असतो. पायी आलो आणि वरूरला धाकटी पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. महत्त्व भरपूर आहे आषाढी एकादशीचं वरूरला. ज्यांना पंढरपूरला जातात नाही ते वरूरला येतात. हा, माझं नाव लीला बाबासाहेब बोरुडे, राहणार पाथर्डी. मी दरवर्षी पंढरपूरला जात असते, पण यावेळेस काही अडचणीमुळे मला पंढरपूरला जाता आलं नाही. हे धाकटी पंढरी म्हणून फार प्रसिद्ध आहे शेवगाव तालुक्यामध्ये. आम्ही इथंही दरवर्षी येत असतो. जर पंढरपूरला गेलो नाही तर इथं येत असतो. दर्शन घेण्यासाठी भरपूर रांगा असतात. याचं महत्त्व खूप दिवसापासून आहे. पांडुरंग भक्तासाठी इथं आलेला आहे. अशी इथं एक आख्यायिका आहे. म्हणजे मी इथून जवळच 4 किलोमीटर अंतरावरून पायी चालत आलेले आहे. खास दर्शनासाठी पांडुरंगाच्या. आपल्याला इकडं तर नाही जाणं होते पंढरपूरला, पण आपली इथंच पंढरपूर म्हणून याच पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी आम्ही सहपरिवाराने आलेलो आहे. तर आज आपण वरूरमध्ये आलेलो आहोत. वरूरमध्ये महिलांची संख्याच नाही तर मुलींची पण या वारीसाठी मुलींची पण संख्या प्रचंड आहे. तर आपण घेऊया छोट्याशा मुलीचं मनोगत. तुझं नाव? मंजली संजय लांडगे. कुठून आलेला? आम्ही शेवगाववरून आलोय. पायी आले का बस? पायी चालूय आम्ही देवासाठी. हा, पायी येताना काय तुमच्या काय अनुभव? काही नाही, मजा करत आलो मस्त मैत्रीण संग. असंच रमत जमत सगळेजणी आलो आम्ही. इतके सारी मैत्रिणी माझ्या. प्रत्येक वर्षी येत आहे का तुम्ही इथे? प्रत्येक वर्षी येतो. ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी नव्हतं आलो, पण ह्या वर्षी आलो आम्ही सगळे. येताना काय आनंद येतोय? काही नाही, बस असं मजा मैत्रीण संग येणं, असं देवाचं दर्शन घेणं. या यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे गावकऱ्यांनी आयोजित केलेला भव्य दिंडीसह ग्रामप्रदक्षिणेचा सोहळा. पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. गांजुनी या भारी दुःखदारी द्याने, गांजुनी या भारी दुःखदारी द्याने,
माझे ताट पाऊले चलाते पंढरीची वाट पाऊले चलाते पंढरीची वाट घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा घेता प्रसाद श्री विठ्ठलाचा अशा दारिद्र्याचा व्हावा नायनाट पाऊले चलाते पंढरीची वाट पाऊले चलाते पंढरीची वाट मन शांत होता पुन्हा लागे ओढ मन शांत होता पुन्हा लागे ओढ दत्त मांडी गोड संसाराचा थाट पाऊले चलाते पंढरीची वाट पाऊले चलाते पंढरीची वाट सुखी संसाराची तोडून या गाठ पाऊले चलाते पंढरीची या कार्यक्रमाचे प्रायोजक माननीय श्री कानिपनाथराव निवृत्ती म्हस्के, शिवराज कंस्ट्रक्शन, वरुड बुद्रुक, ग्रामपंचायत सदस्य वरुड बुद्रुक. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, हाती ताळ दिंडी घेऊनी नाचा. या संतोपदेशाप्रमाणे ग्राम प्रदक्षिणा संपन्न झाली. विठोबाशी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे, हाच अभंग विचार प्रत्येकाच्या कृतीतून दिसत होता. संत सेना नावी म्हणतात त्याप्रमाणे ऐसा नामघोष ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव दावा कोठे. हीच प्रचिती प्रत्यक्षदर्शींना येत होती. भाविकांच्या प्रत्येक पावलागणिक या भक्तिमय सोहळ्याचा आनंद अधिकाधिक वाढत होता. राम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली, हेच या भक्तिमय कार्याचं फळ होतं. या धाकट्या पंढरीतील सोहळ्याचं महत्त्व सांगताना भगवताचार्य हरिभक्तपरायण दिनकर महाराज म्हणतात, वरुड येथील विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्वयंभू असून प्रवरा नदीच्या काठी काळेगाव इथे एका उकिरड्यामध्ये गावातील भाविक भक्त आनाजी पाटील खांबट यांना स्वप्नदृष्टांत झाला आणि त्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी त्या मूर्ती आणून इथे त्यांची स्थापना केलेली आहे. मूर्ती वालुकामय असून स्वयंभू आहेत. 200-300 वर्षापासून ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा आषाढी महोत्सव आनंदामध्ये सुरू आहे. जे लोक पंढरपूरला जात नाहीत, यावेळी जाऊ शकत नाहीत, ते सर्व लोक धाकटी पंढरी म्हणून वरुड या क्षेत्रामध्ये येतात. एकादशीचा काल्याचा खूप मोठा महोत्सव असा साजरा करतात. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. जगद्गुरु तुकोबरायांनी दिलेला हा 3 अक्षराचा मंत्र प्रत्येकाच्या मुखामध्ये दिसत आहे. विदा ज्ञानेन ठान शून्यान लाती गृहांती इति विठ्ठलः. हेच नाम महात्म्य प्रत्येकाने मनात जपलं, म्हणूनच नयनरम्य दृश्य अलगदपणे वरम पुंडरीकाय दातुर्मुंडे समागत्यतिष्ठम तमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. अखंड महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण भारताचं हृदयस्थान असणारे भगवान पंढरीश परमात्म्याच्या आषाढी एकादशी निमित्त श्रीकृष्ण शरणम आध्यात्मिक एवं शैक्षणिक गुरुकुल शेवगाव तसेच संस्थापक अध्यक्ष हरिभक्तीपरायण महेशजी महाराज हरवणे यांच्या उत्कृष्ट अशा नियोजनानं आणि आयोजनानं श्री क्षेत्र शेवगाव ते वरुड बुद्रुक धाकटी पंढरी पायी दिंडी सोहळ्याचं गेल्या 4 वर्षापासून आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आज या ठिकाणी या दिंडी सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शेवगाव परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी या दिंडी सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. अनेक संतांनी प्रमाणं दिलेली आहेत की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की पंढरीशी दारे आल्यानो संसारा
दिनाचा सोयरा पांडुरंग. तो भगवान परमात्मा, तुम्ही जर पंढरीला गेले, त्या भगवान परमात्म्याची जर भेट झाली तर तुमच्या जीवनात कोणतंच दुःख राहणार नाही, तुमच्या जीवनात सर्व सुखाची प्राप्त होईल, असे अनेक संतांनी त्या ठिकाणी प्रमाण दिलेले आहेत. परंतु आज या ठिकाणी धावपळीच्या युगामध्ये अनेक जणांना पंढरपूरची दिंडी करणं शक्य होत नाही. कारण पंढरपूरला जायचं जर ठरलं तर 8 दिवस 15 दिवस लागतात. म्हणून या ठिकाणी हरिभक्तीपरायण महेशजी महाराज हरवणे यांनी 1 दिवसाचा पायी दिंडी सोहळ्याचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि त्या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सर्वांनीच मोठ्या भक्तिभावानं आनंद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. आनंद घेत आहेत आणि आनंद घेणार आहेत. म्हणून या दिंडी सोहळ्यासाठी ज्या सर्व भाविक भक्तांनी कुणी अन्नदान केलं असेल, कुणी पाणी वाटप केलं असेल, कुणी वाहनाची सेवा दिली असेल, या सर्वांचे धन्यवाद मानतो. त्याचबरोबर वरुड बुद्रुक या ठिकाणची जी मंडळी आहेत, भक्त मंडळी आहेत, त्या ठिकाणची जी रहिवासी आहेत ते दिंडीचं मोठ्या थाटामाटात स्वागत करतात आणि कमीत कमी 5-6 लाख लोकांची त्या ठिकाणी ते व्यवस्था करतात. म्हणून समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं वरुड बुद्रुक या ठिकाणच्या सर्वच मान्यवर मंडळींना, सर्वच भाविक भक्तांना आणि सर्वच रहिवासींना त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदीन तळमळ. असा हा प्रापंचिकांचा सार्थ परमार्थ त्यांना आत्मसमाधान प्राप्त करून देत आहे. सुखासाठी करीसी तळमळ, पंढरीशी जाय एक वेळ. हे संत नामदेव महाराजांचं म्हणणं प्रत्येकाने समजून घेतलंय आणि म्हणूनच ही वैष्णवांची मांदियाळी धाकट्या पंढरीमध्ये दिसू लागली आहे. आज प्रतिवर्षीप्रमाणे आमच्या या धाकट्या पंढरीमध्ये आषाढी उत्सव सुरू झालेला आहे आणि या आमच्या धाकट्या पंढरीचं वैशिष्ट्य म्हणून या ठिकाणी जे विठ्ठलाच्या मूर्त्या आहेत त्या स्वयंभू आहेत आणि ज्या भाविकांना काही कारणामुळे पंढरपूरला जाता येत नाही ते भाविक या ठिकाणी दरवर्षी मोठ्या संख्येने येतात आणि या परिसरातील सर्व गावातील जे भाविक आहेत ते पायी दिंडीने या ठिकाणी येतात आणि या ठिकाणचा उत्सवाचा आनंद घेतात. हा उत्सव अतिशय प्राचीन असून खूप मोठा इतिहास या उत्सवाला आहे आणि दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने आमच्या गावातील सर्व लोक या कार्यक्रमाचा आनंद घेतात आणि सर्व सहभागी होतात. यानंतर सकाळी ठीक 10 वाजता कावडीने पैठणून आणलेलं पाणी म्हणजे विठ्ठल रुक्मिणीला घातलं जातं आणि त्यानंतर लगेच दुपारी 3 वाजता दिंडीचं आयोजन करून या ठिकाणी भव्य असं रिंगण सोहळा की जो माऊलीच्या पालखी सोहळ्यात, तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात जसा असतो तसाच या ठिकाणी गुरुवर्य राम महाराज झिंजुरके यांच्या मार्गदर्शनाखाली होत असतो. तरी गावातील आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक या सोहळ्याला उपस्थित असतात. पंचक्रोशी सर्व भाविक भक्तांना वरुड ग्रामस्थाकडून हार्दिक शुभेच्छा. निमित्त वरुडमध्ये आलेल्या भाविकांचे हार्दिक स्वागत. आमच्या गावामध्ये 7 दिवस आषाढी महोत्सवाचे कार्यक्रम जोरात चालू असतात आणि आषाढी निमित्त जे भाविक येतात त्यांचं चहा नाश्ता प्रत्येक मंडळ आमचे होतकरू कार्यकर्ते जे असतात ते या कार्यक्रमाला प्रोत्साहन देतात आणि 7 दिवसाचा कार्यक्रम एकदम पद्धतशीर पार पाडतात. या दिंडी सोहळ्यानंतर पांडुरंग माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर रंगला नयनरम्य रिंगण सोहळा. टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संग, देवाजीच्या द्वारी आज रंगला अभंग. याची प्रचिती या रिंगण सोहळ्यात प्रत्येकाला आली. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. जगी प्रगटला तो जग जेठी, आला पुंडलिकाच्या भेटी. पाहून सेवा खरी थांबला हरी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी.
टाळ घेऊनी करी चला वार करी तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. संत जनाई होई गाई विठाई ओ विठाई माझे पंढरीचे आई. कशी सखू अन बहिणाबाई. या कार्यक्रमाचे प्रायोजक माननीय श्री कानिपनाथराव निवृत्ती म्हस्के, शिवराज कंस्ट्रक्शन, वरुड बुद्रुक, ग्रामपंचायत सदस्य वरुड बुद्रुक. खेळ मांडियेला वाळवंटी खाई, खेळ मांडियेला वाळवंटी खाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोधाभिमान केला पावटणी, क्रोधाभिमान केला पावटणी. एकेका लागतील पायी रे, एकेका लागतील पायी रे. खेळ मांडियेला वाळवंटी खाई, खेळ मांडियेला वाळवंटी खाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन उटी तुळशीच्या माळा. हार मिरविती गळा, हार मिरविती गळा. टाळ मृदुंग घाई पुष्पवृषाव, विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ मृदुंग घाई पुष्पवृषाव. अनुपम्य सुख सोहळा रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. वर्ण अभिमान विसरली आती, वर्ण अभिमान विसरली आती. एकैका लोटांगणे जाती, एकैका लोटांगणे जाती. निर्मळ चित्ते झाली नवनीते, निर्मळ चित्ते झाली नवनीते. पाषाणा पाझर फुटती रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. होतो जय जयकार गरजत अंबर, मातले हे वैष्णव वीर रे. तुका म्हणे सोपी केली पाय वाट, तुका म्हणे सोपी केली पाय वाट. उतरावया भवसागर रे. खेळ मांडियेला वाळवंटी घाई, खेळ मांडियेला वाळवंटी घाई. नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. कुंडली गावर दे श्री ज्ञान दे. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चल ग सखे पंढरीला. जय हरी हे विठ्ठल, चल ग सखे पंढरीला. जय हरी विठ्ठल. तुझ्यानी जरा ठेव हो, तुझ्यानी जरा ठेव. जिथे भाऊ तिथे देव. चल भेटू विठ्ठल रखू
सखे चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल चंद्रभागा नदी तीरावर विठ्ठल विठ्ठल मंदिर विठ्ठलाचे सुंदर विठ्ठल विठ्ठल देव आहे उभा विटेवर विठ्ठल विठ्ठल देवनी दोन्ही कर्कटेवर विठ्ठल ते विठ्ठल पाहू त्यांचे रूप पाहू त्यांचे रूप लावू दूध आणि धूप करू वंदन प्रभूच्या मूर्तीला चल ग सखे पंढरीला जय हरी हे विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल देवाच्या दारी पुन्हा बंदी विठ्ठल विठ्ठल दुखी पीडित होती आनंदी विठ्ठल विठ्ठल दुर्जन होती भक्तीचे छंदी विठ्ठल विठ्ठल आली चालून छान ही संधी विठ्ठल तू विठ्ठल दे हातात हात दे हातात हात उद्या चल ग धरू वाट पाहू डोळे भरून जग जेठीला चल ग सखे पंढरीला जय हरी हे विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल वाली गरिबांचा पंढरपुरात विठ्ठल विठ्ठल दर्शन घेऊ जोडून हात विठ्ठल विठ्ठल तोच देईल संकटी साथ विठ्ठल विठ्ठल नांदू संसारी दोघे सुखात विठ्ठल विठ्ठल तुला सांगतो त्रिवार सांगतो त्रिवार नको देऊ तू नकार आज दत्तात्रयाच्या वाणीला चल ग सखे पंढरीला जय हरी हे विठ्ठल चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा माझा
माझा माझा माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा माझा
माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल 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 माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा